ओम शांति। आज हमारे पाचौरावासी दीदी, इनकी 75वीं आज मनाने के लिए हम बाबा के घर पर आज आए हैं। हर एक दीदी के बारे में मुझे दीदी बात बोल रहे थे कि उन्होंने 50 साल से बाबा के दरबार पे समर्पित किया हुआ है। मुझे लगता है कि इतना बड़ा त्याग कोई बड़ा आत्मा ही कर सकता है, जो हम, क्योंकि हमारा संसार से तो जी निकलता ही नहीं है और हम लोग उधर से बाहर भी नहीं निकल पाते। उस उम्र में दीदी ने पूरा जीवन अपना समर्पित किया। मला असं वाटतं की प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर जळगावची जे पहिलं सेंटर होतं ते RR विद्यालयाजवळ बस स्टँड जवळ होतं। त्यामुळे त्याच्या दुसऱ्या गल्लीमध्ये मी राहत होते। दूसरी गली में मैं रहती थी। मैंने बचपन से मैं ब्रह्मकुमारी सेंटर को जानती हूँ। उसके बाद आप गए नए सेंटर में और भी आज यहाँ पर हम और बड़ा स्वरूप लेके यहाँ पर आए हैं। मला असं वाटतं की परमार्थाची गरज सगळ्यांना आहे। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे, अडचणी आहेत आणि खऱ्या अर्थाने जर दुःख आयुष्यात कोणाचं संपत नसतंय, पण दुःखाची तीव्रता जर कमी करायची असेल तर आपल्याला कुठेतरी परमार्थाकडे वळलं पाहिजे। आणि मला असं वाटतं बाबाचं जे काही घर आहे ते इथं आत्म्याला जर खऱ्या अर्थाने शांती मिळायची असेल तर हे असं घर आहे की इथं आपल्याला कुठेतरी शांती त्या ठिकाणी मिळते। आमच्या अमळच्या मीनाक्षी दीदी पण या ठिकाणी आहेत। दीदींची रोजची मुरली कानावर पडते, कारण दीदींचं आपलं सेंटरची भिंत आणि माझ्या घराची भिंत एकच आहे, त्यामुळे रोज मुरली कानावर पडते। आजूबाजूचं वातावरण आणि परिसर त्यामुळे खूप प्रसन्न आहे आणि मनाला दुसरं काय हवं असतं। आपण टिसभर पोटासाठी दिवसभर राबतो, पण त्याच्यासाठी काय तर आपण आत्मिक समाधानासाठी सगळेजण कुठेतरी शोधत असतो, पण आपल्याला हे समजत नाही की भौतिक सुखात आपलं आत्मिक समाधान नाही आहे, तर ते कुठेतरी परमार्थाकडे आहे। परमार्थाचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आहे। आपला ब्रह्मकुमारीचा असेल, प्रत्येकाचा वेगळा असेल, पण ज्या मार्गात आपण जातोय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर आत्मिक समाधान असेल तर हे बाबांचं घर आहे। त्यामुळे आमचे पाय पण प्रत्येक कार्यक्रमाला दीदी तिकडे वळतात। शिवरात्री आमची कधी टळत नाही, त्यामुळे शिवरात्रीला बाबांचा वाढदिवस आणि बाबांच्या घरी गेल्याशिवाय मला पण चैन नाही पडत। माझा खूप वर्षापासून नित्यक्रम राहिलाय। सकाळी आमचं खळेश्वरला 4 वाजताचा अभिषेक करायचा शंकर भगवानचा आणि 8:30ला आमच्या केंद्रात जायचं, प्रजापती ब्रह्मकुमारी सेंटरला जायचं आणि तिथं बाबांचा वाढदिवस साजरा करायचा। दिवसभर माणूस आनंदात राहते आणि हा आनंदासाठी मला वाटतं आपण जीवन जगतो। हे आनंद आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दीदींचं आज 75 आपण या ठिकाणी साजरी करतोय, ती खऱ्या अर्थाने समर्पित जीवन आहे। माणसाच्या आयुष्यामध्ये दारापुढे जर सुतळीचा एखादा दोरा जरी पडला असला तरी आपला त्याच्यात पण जीव गुंततो, तो पण आपण घरात उचलून आणतो आणि कशाला तरी बांधायला कामात पडेल। म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीत कुठं स्वार्थ सुटत नाही। हे असं ठिकाण आहे की इथं आपण सगळं सोडून समर्पित भावनेने जे काम करतो ते ब्रह्मकुमारी सेंटर आहे। आणि मला असं वाटतं ही समर्पित भावना आम्हाला या सेंटरमधनं यायला इथं शिकायला मिळते की दुसऱ्यासाठी काहीतरी करायला शिका। तुम्ही आनंदी आहात, समोरच्याला आनंद देण्यासाठी शिका। काल आमच्या आयुष्यात एक मोठी दुर्दैवी घटना घडली। मनोज पाटील सरांची 28 वर्षाची मुलगी कॅन्सरने वारली। 3 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं। तिने जी पोस्ट लिहिली आहे दीदी ती इतकी मार्मिक आहे की स्वतःही आनंदी राहा आणि समोरच्याला पण आनंदी करा। कधी म्हणजे मरण तुमच्या दारात येऊन उभं राहील हे तुमच्या हातात नाही आहे। त्यामुळे जे आपल्याला आयुष्य मिळालं असेल, जे मिळालं असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी मला वाटतं प्रयत्न केला पाहिजे। दीदी आज तुम्ही 75 वर्षाच्या झाल्यात आणि समर्पित भावनेने तुम्ही आज 50 वर्ष या ठिकाणी काम करतायत। मला असं वाटतं तुमच्यातला थोडा जरी गुण आम्ही घेतला तर आम्ही सगळ्यांना कुठेतरी आनंदी ठेवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू। दीदी तुम्हाला अजून खूप आयुष्य लाभो आणि आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही असाच आनंदाचा वर्षाव करो या ठिकाणी अशा शुभेच्छा व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देते। ओम शांती।